Today we are going to learn the new activity Bridge course template 1 standard 6 subject English. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला ब्रिज कोर्स हा सेतू अभ्यासक्रम आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तो साधारण 45 दिवसाचा अभ्यासक्रम आहे आणि तो आपल्याला पाहणं गरजेचं आहे. This academic year 21-22 Government of Maharashtra has started the bridge course. There are different activity of you. There are 45 activities. Now today's activity is template number 1. ते आपण पाहणार आहोत. लर्निंग आउटकम. लर्निंग आउटकम म्हणजे आपल्याला या ऍक्टिव्हिटी मधून काय साध्य व्हायचंय ते तो घटक आपल्याला शिकायचा आहे. आन्सर कोहेरेंटली इन रिटन और ओरल फॉर्म टू द क्वेश्चन इन इंग्लिश बेस्ड ऑन डे टू डे लाईफ एक्सपिरियन्स. म्हणजे दैनंदिन जीवनात येणारे अनुभव तोंडी लेखी स्वरूपात आपल्याला मांडायचे. हे ऍक्टिव्हिटीतून आपल्याला शिकायचे. नेक्स्ट पाहू इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स पॅरेंट फॅसिलिटर्स. या ठिकाणी काही सूचना आहेत शिक्षकांसाठी पॅरेंट्ससाठी आणि ते आपल्याला पाहायचे. फर्स्ट आहे लुक ॲट द प्रॅक्टिस सॉल्व ऍक्टिव्हिटी. सराव सोडवलेली कृती पाहायची आणि तशी करण्याचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट 2 आस्क द लर्नर to answer the practice activity orally as well as ask them to write it in the form of short sentence in the activity 6. विद्यार्थ्यांना सराव कृती तोंडी सोडवण्यास सांगा तसेच लहान वाक्यांच्या स्वरूपात लिहिण्याचा आपल्याला सराव करायचा आहे. नेक्स्ट आहे नंबर 3 ask them to prepare their own activity. स्वतःची कृती तयार करायची आणि ते आपण मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. आता या ठिकाणची सूचना ह्या विद्यार्थ्यांसाठी आहेत ते आपण पाहणार आहोत. लुक ॲट द वर्ड्स गिवन इन द सेंटर अँड ट्राय टू आन्सर द रिलेटेड वर्ड ओरली विथ द मेन वर्ड. आपल्याला या ठिकाणी एखादा शब्द दिला जाईल आणि त्या शब्दांच्या संबंधित काही शब्द आपल्याला शोधायचे आणि त्याची तोंडी उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट आहे ट्राय टू राईट युअर वन शॉर्ट सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला छोटी छोटी वाक्य त्या शब्दांच्यावरून तयार करायची. आल्सो यूज अ डिक्शनरी टू फाइंड आउट न्यू वर्ड्स. आपण जे शब्दकोशामध्ये डिक्शनरीमध्ये शब्द शोधलेले आहेत त्याची छोटी छोटी वाक्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्याचा. नेक्स्ट आहे जी पुढची ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला लर्निंग ऍक्टिव्हिटी. लर्निंग ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय शिकायचं आहे त्यामध्ये अ कन्सेप्ट मॅप. आता व्हॉट इज मीन बाय कन्सेप्ट मॅप. कन्सेप्ट मॅप मीन्स संकल्पना नकाशा किंवा आकृती या संदर्भामध्ये आपल्याला ती माहिती पाहिजे. अ कन्सेप्ट मॅप इज अ डायग्राम और ग्राफिकल टूल that usually represent the relationship between concept and ideas. आपल्याला काही आकृती भौमितिक स्वरूपाची साधन किंवा टूल जे आहेत मॅप आहेत यांचा संबंध किंवा त्यांच्या संकल्पना किंवा त्याच्या आयडिया आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत. अ टीचर फॅसिलिटर विल राईट अ कन्सेप्ट ऑन अ ब्लॅकबोर्ड. आपल्याला शिक्षक काही जे कन्सेप्ट आहेत संकल्पना आहेत त्या ब्लॅकबोर्डवर किंवा स्क्रीन स्क्वेअर सर्कल अँड आस्क देम टू टेल सम वर्ड आयडियाज रिलेटेड टू कन्सेप्ट. आपल्याला काही जे शब्द आहेत ते ब्लॅकबोर्डवर स्क्रीनवर चौकोनाच्या स्वरूपात किंवा सर्कलच्या स्वरूपात त्या ठिकाणी देते आणि त्याच्यावर ते आपल्या आयडिया स्पष्ट करण्यास प्रयत्न करायचा आहे. रिलेटेड वर्ड शोधायचे आणि ते स्पष्ट करायचे. द स्टुडंट्स विल ट्राय to answer orally if they are familiar with the concept. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या अनुषंगाने प्रयत्न करायचे आहेत. रिलेटेड वर्ड शोधायचे आणि त्याच्याशी संबंधित शब्द शोधून छोटी छोटी वाक्य किंवा ते शब्द
लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता नेक्स्ट जे आहे सॉल्व डेमो ॲक्टिव्हिटी. आता ही कृती करण्याची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे. अ कन्सेप्ट इज रिटन in the middle and you all are going to find out the related word to the concept main word. You also have to form small sentence. आता या ठिकाणी आपल्याला दिले पहा कन्सेप्ट म्हणजे आकृती दिली, काही शब्द दिलेत, दिलेले जे शब्द आहेत त्याचे काही उदाहरण आपल्याला दिलेले आहेत, त्या संबंधीचे काही आपल्याला कल्पना असतील आयडिया त्या आपण मांडायच्यात आणि तशा प्रकारची ती आकृती काय आहे त्याच्यात ते आपण पाहायचे. आता ऍक्टिव्हिटी फर्स्ट दिली पहा कन्सेप्ट. काय कन्सेप्ट दिली इथं प्लांट. आता प्लांट मीन्स झाड किंवा रोपटे दिलेले आहेत. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. त्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय. ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड थिंक टू द वर्ड्स रिलेटेड विथ प्लांट. आपल्याला त्या ठिकाणी प्लांटच्या संदर्भात रोपट्याच्या स्वरूपात आपल्याला काय करायचंय माहिती पाहायची आहे. ते आपण त्या ठिकाणी काय आहे ते रोपट्यात मध्ये फ्लावर दिसते, लीफ दिसते. फ्लावर म्हणजे फुलं आहेत, लीफ म्हणजे पानं आहेत, फ्रूट म्हणजे फळं आहे, स्टीम म्हणजे देठ किंवा खोड आहे आणि रूट म्हणजे मुळं आहेत. हे आपल्याला संकल्पना स्पष्ट झालेली आहे. आता नेक्स्ट जे आहे ऍक्टिव्हिटी 2 स्मॉल सेंटेन्स. त्या प्लांटच्या संदर्भात आपल्याला काय करायचे छोटी छोटी वाक्य तयार केलेली आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत पहा उदाहरणादाखल. प्लांट हॅज अ स्टीम. सेकंड दिलाय प्लांट हॅज अ रूट. आता स्टीम म्हणजे देठ किंवा त्याचा खोड आणि रूट म्हणजे मूळ आहे. प्लांट हॅज फ्लावर. फ्लावर म्हणजे फुलं आहेत. प्लांट हॅज लीव्ह. लीव्ह म्हणजे पाने. अशा संदर्भामध्ये आपल्याला त्या प्लांटची संपूर्ण माहिती किंवा रिलेटेड वर्ड्स आपल्याला शोधता येतील. नेक्स्ट जे आहे ऍक्टिव्हिटी 3 ही कन्सेप्ट आहे पहा. कन्सेप्ट स्कूल. आता स्कूल म्हणजे शाळा. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. इट इज अ स्कूल. काय विद्यार्थी मित्रांनो ते स्कूल आहे. ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड थिंक ऑफ द वर्ड्स रिलेटेड विथ स्कूल. आपल्याला त्या संबंधित शाळेच्या संबंधित काही शब्द पाहिजेत. आता या ठिकाणी आपल्याला शब्द येता येईल. आपण शाळेच्या येण्याच्या अगोदर आपल्याला काही स्वतःचा आवरावं लागतं. शाळेत येतानाही काही आपल्याला समोर दिसतं. शाळेत आल्यानंतर मग त्या ठिकाणी ग्राउंड दिसतंय, ऑफिस दिसतात, स्टाफ रूम दिसतात, लायब्ररी दिसतात, एक्सेट्रा इत्यादी आपल्याला पाहायला मिळते. पहा कन्सेप्ट स्कूल. आयडिया काय दिले तिथं बेंचेस, युनिफॉर्म, गेम्स, टीचर. टीचर म्हणजे शिक्षक. हेडमास्टर म्हणजे शाळेचे प्रमुख. बुक पुस्तक, नोटबुक, वही, बेल एक्सेट्रा इत्यादी आपल्याला त्या अनुषंगानं पाहता येतील. आस्क द लर्नर टू ऍड मोर वर्ड. अशा पद्धतीने आपल्याला अनेक शब्द पाहता येतील. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे सराव. अ लिस्ट इज गिवन बिलो रिगार्डिंग द कन्सेप्ट फेस. आता व्हॉट इज फेस. फेस म्हणजे चेहरा. त्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती पाहता येईल. सम वर्ड आर रिलेटेड अँड सम आर नॉट. गेज द प्रॉपर रिलेटेड वर्ड्स अँड राईट देम डाऊन. आता काही शब्द दिलेत पहा. स्टमच, माउथ, शोल्डर, नोज, चेन, हर्ट, रिस्ट, टो, लिप, टीथ, चेक, आयलॅश, आयब्रो एक्सेट्रा इत्यादी शब्द आपल्याला दिलेत. आता फेस म्हणजे चेहऱ्याशी संबंधित कोणते शब्द आहेत. फाइंड आउट द वर्ड्स टू रिलेटेड फेस. फेसच्या संदर्भात शब्द आपल्याला त्या अनुषंगानं शोधायचे आणि मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटीज आहे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी. यूज व्हेरियस कन्सेप्ट रिगार्डिंग दिअर डे टू डे लाईफ. आपण अनेक अशा प्रकारच्या संकल्पना आपण स्पष्ट करायच्यात आणि मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आस्क देम टू कलेक्ट मच मोर आयडियाज रिगार्डिंग द कन्सेप्ट अँड आयडियाज. आपल्याला ज्या ज्या कल्पना सुचतील त्या त्या कल्पना आपण अंमलात आणायच्यात, मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे.
Practice it once a week. You can arrange a game for this activity. आणि आपण खेळाच्या संदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कृती करू शकतो. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटीज आहे पहा, इव्हॅल्युएशन ऍक्टिव्हिटी. इव्हॅल्युएशन मीन्स मूल्यमापन. आता या ठिकाणी काय आहे पहा, आस्क देम टू रीड ऑल द वर्ड्स ओरली. आपण काही शब्द जे आहेत तोंडी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, वाचायचे आणि सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑल्सो आस्क देम टू क्रिएट देअर वन स्मॉल सेंटेन्स रिगार्डिंग द कन्सेप्ट अँड आयडियाज. त्याचबरोबर आपण काही छोटी छोटी वाक्य ते पण सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ती कृती समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आता काही लिंक आहेत पहा, युट्यूबवर काही लिंक आहेत त्या संदर्भामध्ये रिलेटेडवर, त्या आपण पाहायच्यात आणि त्याच्यावरून अनेक माहिती आपल्याला मिळणार आहे. टेक अवे. टुडे आय हॅव लर्न टू राईट अँड फाइंड आउट द रिलेटेड वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलो तर रिलेटेड वर्ड म्हणजे संबंधित शब्द लिहायचं आणि शोधण्याचं काम आपण शिकलेलो आहे. अशा प्रकारची ही कृती आपण सर्वांनी लिहून घ्यायची. थँक्यू.